अगं बायको तू पहिल्यासारखी राहिली नाही का? पहिली कशी माझी काळजी घ्यायची, जीव लावायची. तर मी नवीन नवीन होतं तेव्हा तू लई तुझी म्हणजे होती, लई जीव होता तुझा. आता पहिल्यासारखं राहिली नाही हा? आता काय असं झालं? पहिल्यासारखं राहिलं नाही, आता पोरं बिरं झाली. कोण झाली म्हणजे काय नवऱ्यावरती प्रेम कमी होतं का? हो, कमी होतं. पोरांकडे लक्ष द्यायला लागतं, पोरांचा जीव हे टाकायला लागतो, कारण पोरं लास्टपर्यंत सांभाळणार आहे मला. आणि नवऱ्याला सांगू काय माहिती, भरोसा नाही कोणतं ओळी आणशील. तुझी आमच्या बाहेर लपली असेल ना? आज सांगता येत नाही. बायका घरात कामं करतात, नवरे बाहेर जातात. काय आम्हाला माहितीये तुम्ही काय करता ते. आम्हाला सगळं काम करायला लागतं, घरातलं पोरांकडे लक्ष द्यायला लागतं, सगळं करायला लागतं. तो लास्ट पर्यंत माझा लेकरू मला सांभाळणार. म्हणजे तो सांभाळणार म्हणून त्याच्याकडे जातं लक्ष. हो, मग त्याचं सगळं खाणं पिणं सगळं अभ्यास सगळं करायला लागतं. काय आणायच्या बिण्याच्या पुरतं आमची कामं. हो, मग ते तुमचं कर्तव्यच आहे. नवऱ्याचं कर्तव्यच असतं ते. बापरे काय दिवस आले. मग असं आणायला लागतात दिवस. आणायला लागतात म्हणजे आम्ही थोडी आणले. आम्ही कुठं बोललो आम्ही आणले. आता पोरं झाल्यावर संपलं विषय. ते नवीन प्रेम राहिलं, पहिलं होतं, आता विसरा. म्हणजे फक्त आम्ही काय आणायच्या पुरतेच आहेत. हा. बाकीचे नंतर मग आता पोरं झाली का पोरांकडे लक्ष कारण का पोरगा सांभाळला आजपर्यंत माझा. मुलगा तुला शेवटपर्यंत सांभाळणार हो, आहे. मग. नवरा नाही सांभाळणार. नवऱ्याचं काय आता वाटतच नाही. माझा मुलगा माझा सांभाळणार ना मला, मग त्याचं सगळं बघायला लागतं. मग नवऱ्याला आता काही किंमतच नाही. पोरं झाली का पोरांचीच त्यांना मोठं प्रेम करायचं. कमीच होतं. मुलं झाल्यावर नवरा बायकोचं प्रेम कमी त्या पोराला तूच मोठा कर, त्याचं शिक्षण बिक्षण सगळं तूच कर. मग कर त्याला मोठा. मग बघ चांगला शिकला तर तुला जीव लागेल, चांगली नोकरी लागेल तर तुला जीव लागेल. हे असंच लागणार रे. त्याला शिकवण आहे ना तुमच्या हिंमतीने. त्याचा जीव असतो आईवर. आहेच. आम्ही सांभाळून देतो बाय पोराला. हो, चालेल सांभाळा. बरोबर आहे. आम्ही तुझ्याकडे मम्मीचं कर्तव्यच असतं.